नशीब खरंच कोणी लिहितं का की आपणच आपल्या आयुष्याचे लेखक आहोत? कधी विचार केला आहे परमात्मा कधी कुणाचं नशीब लिहितो की नाही? तर नाही. आपले विचार, आपलं वर्तन आणि आपले कर्म हेच आपलं भविष्य घडवत असतात. त्यासाठी बुद्धाची ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका. एकदा बुद्ध आपल्या शिष्यांसोबत बसले होते. तेव्हा एका शिष्याने विचारले, कर्म म्हणजे काय? त्यावर बुद्ध म्हणाले, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ती नीट ऐका. एक राजा हत्तीवर बसून आपल्या राज्याचा फेरफटका मारत होता. अचानक तो एका दुकानासमोर थांबला आणि आपल्या मंत्र्याला म्हणाला, मला कळत नाही का पण मला या दुकानदाराला फाशी द्यावीशी वाटते. हे ऐकून मंत्री दुःखी झाला, पण तो काही विचारण्याआधीच राजा पुढे निघून गेला होता. दुसऱ्या दिवशी मंत्री साध्या माणसाच्या वेशात त्या दुकानदाराकडे गेला. त्याने दुकानदाराला विचारले, तुझा व्यवसाय कसा चाललाय? दुकानदार चंदनाच्या लाकडाचा व्यापारी होता. मंत्र्याच्या प्रश्नावर तो दुःखी होऊन म्हणाला, खूप वाईट चाललाय. लोक येतात, चंदनाचा सुगंध घेतात, त्याची स्तुती करतात, पण काहीच विकत घेत नाही. तो पुढे म्हणाला, आता एकच आशा आहे, राजा लवकर मरेल आणि त्याच्या अंत्यसंस्कारासाठी खूप चंदन लागेल आणि माझं नशीब बदलेल. हे ऐकून मंत्र्याला सगळं समजलं. राजाला ह्या दुकानदाराला अचानक फाशी का द्यावीशी वाटत होती, कारण त्या दुकानदाराचे नकारात्मक विचारच त्याच्यापर्यंत पोहोचले होते. मंत्र्याने काहीही न सांगता दुकानदाराकडून थोडं चंदन विकत घेतलं. तो महालात गेला आणि राजाला सांगितलं, दुकानदाराने तुम्हाला भेट पाठवली आहे. राजाने चंदन बघितलं, त्याचा सुगंध घेतला आणि तो खूप आनंदी झाला. त्याने दुकानदाराला सोन्याचे नाणे पाठवले. दुकानदार आश्चर्यचकित झाला. तो राजाचे कौतुक करू लागला, पण लगेच त्याला आठवलं, तो आधी राजासाठी किती वाईट विचार करत होता. त्याला याचा खूप पश्चाताप झाला. जर आपण दुसऱ्यांसाठी चांगले विचार ठेवले तर ते आपल्याकडे चांगल्याच रूपात येतात आणि वाईट विचार ठेवले तर ते वाईट रूपात येतात. ही गोष्ट सांगून बुद्धांनी शिष्यांना विचारलं, सांगा बरं कर्म म्हणजे काय? त्यावर शिष्य म्हणाले, आपले शब्द, आपली कृती आणि भावना म्हणजे कर्म. त्यावर बुद्ध हसले आणि म्हणाले, तुमचे विचारच तुमचे कर्म आहेत. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, दुसऱ्यांसाठी वाईट विचार करू नका, कारण तेच विचार उद्या तुमच्याकडे परत येणार आहेत. तुमचे विचार बदला, आयुष्य आपोआप बदलेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशी सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.